गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आपण यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 8वी 9वी 10वी 11वी 12वी या वर्गाच्या काही विषयाचे लेक्चर आपण अपलोड करत असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत महाराष्ट्र बोर्डचा SSC बोर्डचा 10वीचा चॅप्टर जो पहिला आहे ग्रॅव्हिटेशन. मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की रेग्युलर जी थेअरी असते तर थेअरीमध्ये शक्यतो मुलांना अडचणी येत नाही. पण जेव्हा आपण सायन्सचा विचार करतो, सायन्समध्ये सायन्स 1 ज्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असतं, त्यातल्या त्यात फिजिक्सचे जे काही चॅप्टर असतात तर त्यात काही विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यातल्या त्यात आपण जर न्यूमेरिकल बघितलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना न्यूमेरिकलमध्ये अडचणी असतात. न्यूमेरिकल म्हणले की नको असं वाटतं. का तर न्यूमेरिकल आपल्याला समजत नाहीत आणि न समजल्यामुळे आपल्याला येत नाहीत आणि न आल्यामुळे आपला त्यातला इंटरेस्ट कमी होतो. तर तोच इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी यशस्वी अकॅडमीच्या माध्यमातून मी प्राध्यापक यश भोसले तुम्हाला सायन्सचे न्यूमेरिकल आज शिकवणार आहे. यामध्ये आपण काय बघणार आहेत की तुमच्या एक्झरसाइज मधले क्वेश्चन असतील, प्रिव्हियस इयरला पडलेले क्वेश्चन असतील, तर हे सर्व आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर पूर्ण शेवटच्या लेक्चरपर्यंत तुम्ही जोडत राहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे असतात हे तुम्हाला कळून जाईल. तर आजचं जे न्यूमेरिकल मी घेतोय, जे पहिले न्यूमेरिकल आहे आपल्या एक्झरसाइज मधलं, तुम्ही बघत असाल की वरती तुम्हाला आपल्या एक्झरसाइज मध्ये हे न्यूमेरिकल ऑलरेडी आलेलं आहे. काय क्वेश्चन आहे आपला? An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter. इथे बघत असाल, to reach what is the value of G on the planet. म्हणजे तुम्हाला काय दिलंय बघा की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्ही ऑलरेडी सर्व शिकलेला आहात है ना. आपले बरेचसे व्हिडिओ ही आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला यशस्वी अकॅडमीच्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत. तर एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी आपण शिकवलेल्या आहेत. तर हा जो प्रॉब्लेम आपण घेतोय तर त्यामध्ये काय बघा की एक ऑब्जेक्ट आहे है ना. अँड ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम अ हाईट. म्हणजे पहिलं तर काय आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये गिव्हन काय दिलं हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला गिव्हन काय दिलं हे कळतं त्याला ऑलरेडी अर्धा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचं, गिव्हन काय दिलंय यावरती प्रॉपर लक्ष द्यायचं. मग काय होतं की एकदा जेव्हा तुम्ही रिडिंग करता तर एकदा रिडिंग केल्यानंतर आपल्याला सर्व समजतं का, तर नाही. मग त्यामुळे काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी एकदा किंवा दोनदा तो क्वेश्चन रीड केला पाहिजे. समजा कधी कधी आपल्याला घेऊन काय दिलं हे कळत नाही, तर त्यावेळेस त्याला युनिट काय, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते, तर त्याचं युनिट काय तर हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि ह्या युनिटच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, तर गिव्हन काय दिलं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जसं इथं तुम्ही जर बघत असाल तर काय दिलेलं आहे आपल्याला, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे जो मोशन मध्ये, आणि मोशन मध्ये असल्यानंतर जेव्हा त्या ऑब्जेक्टला आपण वरून खाली सोडलेलं आहे तर त्या ऑब्जेक्टला खाली पडण्यासाठी, खाली जो रीच होण्यासाठी, पोहोचण्यासाठी जो वेळ लागलाय तर तो 5 सेकंड लागेल. आता सपोज तुम्हाला घेऊन काय दिले कळालंच नाही, तर तुम्ही काय बघणार, त्याचं युनिट बघणार. आता 5 सेकंद आहे, सेकंद आहे म्हणजे काय असेल रे तो, तर तो टाइम असेल. बरोबर आहे, सेकंद आहे म्हणजे काय असेल तर तो टाइम असेल. मग तुम्ही लिहिणार की गिव्हन टाइम इज इक्वल टू 5 सेकंद. दुसरं काय दिलंय, ग्राउंड फ्रॉम हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे तुम्हाला सांगितलं जे ग्राउंडची जी हाईट आहे, म्हणजे ग्राउंड पासून जी ज्या ऑब्जेक्ट पर्यंतची हाईट आहे तर ती 5 मीटर आहे. म्हणजे 5 मीटर वरून तुम्ही जेव्हा त्या ऑब्जेक्टला खाली सोडताय तर खाली येत असताना त्या ऑब्जेक्टला म्हणजे 5 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 5 सेकंद हा टाइम लागला. आता 5 मीटर म्हणजे काय रे बाळानो, तर डिस्टन्स आहे. मग तुम्ही इथे काय लिहिणार, आता गिव्हन आपण लिहिणार आणि त्यानंतर काढायचं आहे का आपल्याला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. तर जी ची म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. घेऊन कळाले सगळ्यांना. चला आपण बघूया एकदा. गिव्हन काय दिलंय आपल्याला, टाइम दिलाय पहिलं तर, म्हणून मी तर लिहिलं टाइम, दॅट इज टी. टाइमचा सिम्बॉल आहे टी. तर किती दिलंय 5 सेकंद, मग मी तर लिहिलं 5 सेकंद. दुसरं मला अजून काय दिलेलं आहे, तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे रे, तर डिस्टन्स ट्रॅव्हल, दॅट इज डिस्टन्स म्हणजे सीएस विच इज इक्वल टू, हे सुद्धा दिले बाळांनो 5 मीटर. मीटर हे युनिट आहे ह्याचं, तर डिस्टन्सचं. तुम्हाला काय काढायचे, तर तुम्हाला स्मॉल जी ची व्हॅल्यू काढायची, दॅट इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. तर जी ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची बाळांनो, फाइंड आउट करायची. टू फाइंड, मी तर लिहिणार टू, काय लिहिणार मी इथं, टू फाइंड. काय फाइंड करायचं असं तुम्हाला प्रॉपर लिहावं लागणार आहे. तर स्टेप वाईज आपल्याला मार्क असतात हे तुम्हाला माहितीच आहे. टू फाइंड जी, म्हणजे जी म्हणजे कोण रे, तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला सांगा, जेव्हा आता हे आपल्या लक्षात आलं, आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा मी तुम्हाला सांगेनच. ऑलरेडी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आपण फॉर्म्युला सुद्धा काढलेला आहे. बरोबर आहे. आता हे जे काही क्वेश्चन आहेत, काही क्वेश्चन बघा, आता ऑलरेडी हा क्वेश्चन कधी आलेला आहे, 3 वेळेस क्वेश्चन पडलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. 2000 तुम्ही बघितलं असेल, डिसेंबर 2020, मार्च 2022 आणि जुलै 2025 असं 3 वेळेस हा क्वेश्चन पडलेला आहे.
त्यामुळे हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तर इथं बघा, लक्षात आले सगळ्यांच्या गिव्हन काय, तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय. आता आपल्याला न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन माहिती असणं गरजेचं आहे, जे ऑलरेडी तुम्हाला 9th मध्ये झालेले आहेत विथ प्रूफ, आणि 10वीला त्याची रिव्हिजन झालेली आहे. मग कोणते 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे, तर तुम्हाला सगळ्याला आठवत असेल बघा. पहिले जे इक्वेशन ऑफ मोशन आहे तर ते काय आहे, v इज इक्वल टू, मी इथे लिहितोय साईडला, v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड इक्वेशन काय रे, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि तिसरी इक्वेशन काय, v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. असे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत बाळांनो. आता ह्या 3 इक्वेशन ऑफ मोशन मध्ये कोणतं इक्वेशन यूज करायचं, हा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे तुम्हाला गिव्हन काय हे कळालेलं आहे, पण एक्झॅक्टली 3 इक्वेशन आहे, मग 3 पैकी कोणतं यूज करायचं, मग 3 इक्वेशन यूज करायचे का, तर नाही. आपण काय चेक करायचं की मला काय गिव्हन आहे, मला काय फाइंड आउट करायचंय, ते जे व्हेरिएबल आहेत. म्हणजे तुम्हाला काय असतं की तुम्ही कोणतं इक्वेशन बघा, त्यामध्ये 4 व्हेरिएबल आहेत. कोणतं इक्वेशन बघा, जसं हा पहिला इक्वेशन बघितला, हा फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि टाइम, बरोबर आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये 4 व्हेरिएबल आहे. सेकंड इक्वेशन मध्ये जावा, तिथेही 4 व्हेरिएबल आहेत. मला सांगा थर्ड इक्वेशन मध्ये किती आहेत, 4 व्हेरिएबल आहेत, 4 व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे. मग ह्या 4 पैकी तिघांची व्हॅल्यू दिलेली असते, म्हणजे तिघांची व्हॅल्यू ही गिव्हन मध्ये असते आणि एक तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. मग तो एक फाइंड आउट कसा करणार, तर आपण बघणार हे 4 व्हेरिएबल हे कोणत्या मध्ये आहेत, इक्वेशन मध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर काय दिले, 3च दिले आहेत, टी आहे, एस आहे आणि जी आहे. तुम्ही सांगितलं की 4 व्हेरिएबल असतात, पण आपल्याकडे तर 3च व्हेरिएबल आहेत. पण ऑब्जेक्ट मध्ये लक्षात ठेवायचं, जे क्वेश्चन आहे तर त्या क्वेश्चन मध्ये काही गोष्टी हिडन असतात, काही गोष्टी काय असतात, हिडन असतात. आता कशा हिडन असतात मी तुम्हाला दाखवतो. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. त्या प्लॅनेट वरती काय म्हणतं की ऑब्जेक्टला वरून खाली येण्यासाठी किती वेळ लागतोय, 5 सेकंद. म्हणजे ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट झालाय, यस, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता जेव्हा स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट आपण बघितलं, तर ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काय असते रे बाळांनो. आता स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट म्हणल्यानंतर जी इनिशियल व्हेलॉसिटी असते, तर ती रेस्टला असल्यानंतर अंतिम व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. मग त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 असते. कळते सगळ्यांना, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. म्हणजे मी इथं असं लिहू शकतो का की ऑब्जेक्ट स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट देअरफॉर u इज इक्वल टू 0, तर लिहू शकतो. मग मला सांगा u, v, s आणि t हे चौघजण असलेलं कोणतं व्हेरिएबल आहे, सॉरी हे 4 व्हेरिएबल असलेलं कोणतं इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर 1 आहे का बघा, v आहे का, आहे. u आहे का, आहे. s आहे का, नाहीये. t आहे का, s आहे का, यामध्ये नाहीये. त्यामुळे हे इक्वेशन आपण यूज करणार नाही. सेकंड इक्वेशन कडे जावं. s आहे, u आहे, v आहे, t आहे. आता v ची गरज नाही आपल्याला, ऍक्च्युअली आपल्याला एक्सेलरेशन काढायचं आहे. g म्हणजेच काय रे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता वरून ऑब्जेक्ट खाली येत असताना एक्सेलरेशन काय असतं, येस, वरून खाली येत असताना एक्सेलरेशन काय असतं, तर एक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह असतं जेव्हा वरून ऑब्जेक्ट खाली येत असतो. इफ व्हेलॉसिटी इन्क्रीजेस then the acceleration produces always positive acceleration. If velocity decreases then the acceleration is negative, and if velocity does not change then acceleration is a zero acceleration. इथं मला सांगा हे 4 व्हेरिएबल असलेले कोणते इक्वेशन आहे, तर तुम्ही बघत असाल सेकंड इक्वेशन आहे मोशनचा. मग मी इथे लिहिणार, काय लिहिणार बघा, कॅल्क्युलेशन मध्ये मी लिहिणार कॅल्क्युलेशन. हे प्रॉपर तुम्हाला सगळं लिहायचं आहे. काय लिहिणार, फ्रॉम न्यूटन्स कोणते इक्वेशन आहे रे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. मला सांगा काय सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे, तर इथे लिहिणार मी v इज इक्वल, सॉरी काय लिहिणार मी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. इथपर्यंत काय अडचण कोणाला, काय लिहिलं बघा मी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे इक्वेशन मी लिहिलं, बरोबर आहे. आता मला त्यामध्ये काय करायचे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. मग मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. काय काय व्हॅल्यू दिले इथं बघा, सगळेजण लक्ष द्या. आता मी काय करतोय, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. मी काय करतोय, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत आहे. तर आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सुरुवात केली. देअरफॉर यस, ची व्हॅल्यू किती रे डिस्टन्स, तर 5 मीटर. मग मी इथे लिहिलं
5 मीटर लिहिलं. काय माझा फॉर्म्युला यू. मला सांगा इनिशियल व्हेलॉसिटी किती सांगितली मी तुम्हाला 0, कारण ऑब्जेक्ट काय झालाय रेस्ट पासून सुरुवात झालाय, बरोबर आहे. त्यानंतर मी पुढचं बघितलं काय माझ्याकडे प्लसला प्लस हा टी ची पण व्हॅल्यू किती आपली 5 आहे, इथे लिहिली मी 5 प्लस साइन ॲज इट इज लिहिलं मी. त्यानंतर इथं काय लिहिलं मी हाफ लिहिलं, हाफ ॲज इट इज इंटू ए म्हणजेच जी, ए म्हणजेच काय जी, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला काढायचं आहे. मग मी इथे लिहिलं ए इंटू 8t स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे तर 5 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेशन करूया आपण. 0 इंटू 5 काय होणार 0 होणार आहे, प्लस आपण हाफला हाफ लिहिलं इथं इंटू ए लिहिलं आणि 5 चा स्क्वेअर किती असणार आहे 25. हा झाला 5. आता मला सांगा आपल्याला फाइंड आउट काय करायचंय तर ए फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचं ए. आता ए फाइंड आउट करण्यासाठी तर मला काय करावं लागेल, ए ला सेपरेट लिहावं लागेल. मग आता काय होणार आहे, ए ला जे मल्टिप्लाय आहे आरएचएस ला तर ते एलएचएस ला गेल्यावरती काय होईल रे डिवाइड होईल, आणि जे डिवाइड आहे तर ते एलएचएस ला गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय. हे तुम्हाला बेसिक रूल सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण साईड चेंज करतो म्हणजे एलएचएस ची टर्म आपण आरएचएस ला घेतो किंवा आरएचएस ची टर्म एलएचएस ला घेतो, तर जे मल्टिप्लायला असतं ते काय होतं डिवाइडला जातं, आणि जे डिवाइडला असतं ते मल्टिप्लाय होतं. आणि ऍज युजल आपल्याला माहिती आहे प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं. ओके, हे सगळ्याला बेसिक माहिती असं आपण कन्सिडर करतोय. आता काय होणार बघा, हा इंटू 25 इकडे आले काय होणार डिवाइड, देअरफॉर 5 डिवाइडेड बाय 25. हा 5 ॲज इट इज होता, 25 मल्टिप्लाय होता, इकडे आला, इथून काय आला इकडे आल्यानंतर काय होणार आहे तर तो डिवाइडला जाणार, विच इज इक्वल टू. आता मला सांगा 2 इथे डिवाइड इकडे आले काय होणार आहे मल्टिप्लाय, आणि राहिलं काय मग इथं फक्त ए राहिलं. तर मला सांगा बरं देअरफॉर आपण असं लिहू शकतो ए इज इक्वल टू 5 इंटू 2, शेवटी लिहितो मी हो तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. 5 इंटू 2 किती असणार 10, आणि हा 25 ला 25 विच इज इक्वल टू काय रे एक्सेलरेशन. आता मला सांगा 10 डिवाइड बाय 25, 10 डिवाइडेड बाय 25 काय येईल रे. आता 10 ला 25 ने डिवाइड जातं का, मी इथे लिहितो देअरफॉर 10 ला 25 ने डिवाइड जातं का तर नाही जात, म्हणून मी इथं काय घेणार 0 घेणार. 0 घेणार म्हणून मी काय दिलं इथं पॉईंट दिला. इथं बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं. मी काय दिलं 10 ला 25 ने डिवाइड होत नाही म्हणून मी 10 च्या नंतर एक 0 झालं दिला, म्हणजे इथे किती झालं 100 झालं. 100 इथं 0 मी पॉईंट दिला म्हणून सॉरी 0 दिला म्हणून मी इथं पॉईंट घेतला. मग 100 डिवाइड बाय 25 तर काय येणार आहे 25 1 जा 25, 25 4 जा 100. मग मी इथे लिहिलं 0.4 which is equal to a. That is we can write here therefore acceleration is equal to 0.4 meter per second square. ही आली तुमची ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली होती. पहिला आन्सर सगळ्यांच्या लक्षात. काय काढायचं होतं बघा आपल्याला, गिवन काय दिलं प्रॉपर मी आधीच तुम्हाला सांगितले की तुम्हाला जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर पहिलं तुम्हाला कळालं पाहिजे गिवन काय दिलंय. एक वेळेस तुम्ही रीडिंग करताय गिवन समजत नाही, तुम्हाला 2दा 3दा रीड करावं लागेल विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं मी सांगितलं युनिट काय तर त्या युनिटनुसार तुम्हाला कळतं गिवन काय दिलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सेकंड मध्ये असेल एखादी क्वांटिटी तर ती कोणती क्वांटिटी आहे तर टाइम आहे. एखादी क्वांटिटी तुम्हाला मीटर मध्ये दिली असेल तर ती क्वांटिटी कोणती आहे तर डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे. एखादी क्वांटिटी तुम्हाला मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिली असेल तर ती काय रे तर ते आहे एक्सेलरेशन. कळलं. तर हे पहिलं क्वेश्चन होतं आपला जो आतापर्यंत 3 वेळेस बोर्डला विचारलेला आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर वरती. होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. नसेल समजला मला खाली मेसेज करा, कमेंट करा, मी डबल एकदा शिकवून तुम्हाला व्यवस्थित पाठवून देईन. ठीक आहे. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. हॅलो फ्रेंड्स, तर आपण जसं की पहिला जे एक्झाम्पल आहे तर ते आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेला आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जात आहोत. हा जो क्वेश्चन आहे तर तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला आहे, महाराष्ट्र बोर्ड स्टँडर्ड 10 मधला. हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तर अशा टाईपच्या क्वेश्चनला वर्ड क्वेश्चन असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा विद्यार्थी जर सगळेच क्वेश्चन जे 7 क्वेश्चन आहेत आपल्या एक्सरसाइज मधले सगळे सॉल्व्ह करत असेल आणि त्याला जर एखाद्या क्वेश्चन मध्ये कुठला डाऊट येत असेल तर तो मॅक्झिमम स्टुडंटला या क्वेश्चन मध्ये डाऊट येतो. का क्वेश्चन मध्ये या डाऊट येतो कारण असे जे क्वेश्चन असतात तर हे क्वेश्चन हे जे असतात तर हे वर्ड क्वेश्चन असतात आणि वर्ड क्वेश्चन थोडंसं समजायला कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि बऱ्याचशा मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी असतं त्यामुळे इथे अडचण येते. तर मी तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन घेणार आहे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर तुम्ही इथे व्यवस्थित इकडे लक्ष देऊ शकता. बघा काय क्वेश्चन आहे आपला, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे इथं तुम्हाला गिवन दिलेलं असतो आणि गिवन दिल्यावरती काय होतं की आपण एवढा क्वेश्चन बघूनच आधी घाबरून जातो की हा क्वेश्चन आहे मी कसा सॉल्व्ह करणार. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. मी आधीच तुम्हाला सांगितले की क्वेश्चन आधी समजून घ्या, एकदा वाचा, नाही समजलं दुसऱ्या वेळेस वाचा, नाही समजलं तिसऱ्या वेळेस वाचा. आणि जर तुम्हाला रिडिंग करूनही समजत नसेल तर मी आहेच तुम्हाला इथं मदत करण्यासाठी. काय क्वेश्चन दिलाय बघा,
द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे दोन जे प्लॅनेट आहेत ह्या दोन प्लॅनेटचे ते कंपॅरिझन दिलेलं आहे, साईज वाईज त्याच्या रेडियस वाईज हे कंपॅरिझन दिले, हे तुम्हाला गिव्हन आहे. अशालाच आपण वर्ड इक्वेशन, ह्याच्यामध्ये काय लपलंय बघा, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे तुम्हाला यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येत असेल राजानो, इथं दिलंय आपल्याला, आता मी इथं काय लिहितोय तर गिव्हन म्हणून लिहितोय, तर दोन प्लॅनेटचं कंपॅरिझन दिलेलं आहे. म्हणून मी इथं काय करणार आहे, फॉर प्लॅनेट ए म्हणून असं लिहिणार आहे, गिव्हन फॉर प्लॅनेट ए. काय दिले प्लॅनेट ए साठी, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज द हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. बघा, रेडियस ऑफ प्लॅनेट इथे लिहितो मी, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे ही अशी कंडिशन दिली. जी पहिली प्लॅनेट आहे ए नावाची, तर त्याची रेडियस बी पेक्षा हाफ आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ती अर्धी साईज नाही. म्हणजे बी प्लॅनेट एवढे, तर ए प्लॅनेट त्याच्यापेक्षा थोडीशी काय असेल, छोटी असेल, हाफ नसेल. ही कंडिशन दिली. दुसरी कंडिशन काय दिली आहे, द मास ऑफ द प्लॅनेट, इथे बघा, इफ द मास ऑफ ए इज एम ए. म्हणजे मास काय दिलेलं आहे, मास ऑफ ए हे दिलेलं आहे आपल्याला, ए मी दिले ए प्लॅनेटचा. इथं मास ऑफ प्लॅनेट ए मी असं लिहू शकतो, मास ऑफ प्लॅनेट, सॉरी इथे लिहितो मी, मास ऑफ प्लॅनेट ए इज, मास ऑफ प्लॅनेट ए इज ma. ओके. दुसरं काय दिलंय, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ द प्लॅनेट बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. म्हणजे आता इथं फॉर प्लॅनेट आपण घेऊया बी, फॉर प्लॅनेट बी काय दिलंय बघा बरोबर, की कंडिशन काय दिले बघा, द व्हॅल्यू ऑफ जी दॅट इज व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज हाफ ऑफ द, इथे बघताय, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे इथं कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी ऑन बी, म्हणजे जी बी बरोबर आहे, इज हाफ म्हणजेच काय, जी ए डिवायडेड बाय 2. ही कंडिशन आहे. म्हणजे कंडिशन तुम्हाला कळाली पाहिजे. पहा, रेडियसचं कंपॅरिझन दिलंय, जीचं कंपॅरिझन दिलेलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय बघा, टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. कळलं, दोन कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत. काय कंडिशन दिली आहे, रेडियस ऑफ द ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी, ही कंडिशन दिली आहे. आणि दुसरी कंडिशन दिली आहे, द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट बी इज हाफ ऑफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट ए. तर ही तुम्हाला कंडिशन दिली आहे. चला ओके, करूया मग आपण सुरुवातीला सॉल्व्ह करण्यासाठी. चलो, मला सांगा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे रे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे, नाही आठवत आहे, नाही आठवत आहे तुम्हाला, मी आहे बघा. फॉर्म्युले तर लर्न केले पाहिजे, लर्न नसतील होत तुम्हाला तर तुम्हाला ते फाइंड आउट करता आले पाहिजे. काय करता आले पाहिजे तुम्हाला, फाइंड आउट, म्हणजे तुम्हाला ते डिस्क्राईब करता आले पाहिजे, तयार करता आले पाहिजे फॉर्म्युले. आता कसा फॉर्म्युला तयार करायचा, एक छोटस मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. म्हणजे बघा, तुम्हाला जीचा फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, एफ इज इक्वल टू एम इंटू जी, आठवते सगळ्यांना. आणि दुसरा फॉर्म्युला काय रे, एफ इज इक्वल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नुसार. कॅप आपल्याला जीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके, जी एम अपॉन आर स्क्वेअर, हे दोन फॉर्म्युले आहेत. हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार आणि आपला हा रेग्युलरचा फॉर्म्युला. मला सांगा दोघांचे एलएचएस सेम आहेत, दोघांचे एलएचएस सेम आहेत. जर आपल्याला माहिती जर दोघांचे एलएचएस सेम असतील तर दोघांचे आरएचएस सुद्धा काय असतात रे बाळांनो, तर सेम असतात. मग मी काय म्हणलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 और बाय कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 and 2 इफ एलएचएस इज सेम देन आरएचएस ऑल्सो सेम. मग मी इथं काय लिहिणार आहे रे, तर एफ इज इक्वल टू हा आणि एफ इज इक्वल टू हा, तर दोन्ही मी काय लिहिणार, एम जी विच इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग मी बघितलं सिमिलर टर्म कोणते, मास मास कॅन्सल केलं तर काय आला माझा जीचा फॉर्म्युला, जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. तुम्ही फॉर्म्युले तर लर्न करणारच आहात, तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, पण समजा तुमचा जर फॉर्म्युला मिस झाला, विसरला काही कारणास्तव, किंवा तुम्ही कन्फ्युज होत असाल, तर अशा पद्धतीने फॉर्म्युला डेराइव्ह करायचा आहे. बरं, प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युला डेराइव्ह करण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. आपला जो बोर्डाचा पेपर असतो तर हा प्रॉपर 2 तास हा वेळ दिला जातो सायन्स 1 साठी.
मग तुम्ही काय करणार आहेत राजानो, तर हा फॉर्म्युला लर्न करणार आहेत. सपोज लर्न होत नसेल तर अशा पद्धतीने काढायचा आहे. याला काय वेळ लागणार नाही, 10 सेकंदाचं काम आहे फक्त. बरोबर, काढाल तुम्ही सर्वजण. काय स्मॉल जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. मग मी इथे लिहू सेपरेटली. येस, चलो. तर मी इथे लिहिणार कॅल्क्युलेशन. काय रे कॅल्क्युलेशन, तर मी कॅल्क्युलेशन मध्ये इथे मी लिहायला चालू करणार. इथे दिसते तुम्हाला कॅमेऱ्यात ही साईन, ओके चलो. तर मी कॅल्क्युलेशन लिहायला सुरुवात केली. काय रे, सिन्स जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे, जीएम अपॉन आर स्क्वेअर. आता मला सांगा, आता पहिलं जे आपल्याला फॉर्म्युला काढायचं तर ते मला वाटतं दिसत नाहीये तुम्हाला प्रॉपर. तर मला जे काढायचं तर कोणासाठी करूया मी, तर ए प्लॅनेट साठी काढणार आहे अगोदर. तर मी ए प्लॅनेट साठी काढतो बघा. तर काय येणार, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ए साठी. कॅपिटल जी काय रे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. मास हे बदलतं, पहिल्यासाठी ए असेल, ए साठी एम ए, आणि रेडियस सुद्धा काय असेल आर ए. याला म्हणतो मी थोड्या वेळासाठी इक्वेशन नंबर 1. दुसरं मी काढलं जीबी साठी फॉर्म्युला फॉर प्लॅनेट बी. तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर प्लॅनेट बी याचा फॉर्म्युला काय येणार आहे, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. तर मास कोणाचं असेल, बीचं, रेडियस कोणाची असेल, बीची. याला म्हणलं इक्वेशन नंबर 2. मला काय काढायचंय, मास ऑफ द प्लॅनेट बी काढायचंय. काय काढायचंय बघा, आता मी जर इथं बघितलं तर मला काही गोष्टी सिमिलर दिसायला लागतील. म्हणजे इथं काय असेल, कॅपिटल जी दोघांमध्ये कॉन्स्टंट आहे. बरं, मला रेडियस आणि जी दॅट इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्या दोघांचा मला रेशो दिलेला आहे, बरोबर आहे. मग त्यानुसार मी काय करणार, आता मला काय झालं, जी ऑब्विसली कॅन्सल होऊन जाईल. तर एम आर आणि जी हे 3 व्हेरिएबल आहेत. या 3 व्हेरिएबल पैकी 2 व्हेरिएबल तुम्हाला दिले, त्याची कंडिशन दिली, तर तुम्हाला बाय डिफॉल्ट थर्ड व्हेरिएबल काढता येत असतो. मग इथं तुम्ही काय करणार, मी जर व्यवस्थित बघितलं तर मला मास ऑफ द प्लॅनेट बी काढायचंय ऍज प्रोपोर्शन इन द मास ऑफ प्लॅनेट ए. तर एच्या प्रोपोर्शन मध्ये बी प्लॅनेटचं मास किती आहे, तर हे मला फाइंड आउट करायचं आहे. तर हे फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार आहे, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करणार आहे. का करणार आहे कळालं, कारण मला मास ऑफ द प्लॅनेट बी काढायचंय, त्यामुळं मी काय करणार, याला यानं डिवाइड करणार. आता डिवाइड करत असताना कसं करायचं असतं, तर एलएचएस ला एलएचएस न डिवाइड करा, आरएचएस ला आरएचएस न डिवाइड करा. मग मी इथे लिहितो डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ला 1 न डिवाइड करा. मग मी डिवाइड करायला घेतलं, इथे मी आता डिवाइड करणार आहे. तर काय येणार आहे, एलएचएस ला एलएचएस न डिवाइड करा. मी हो तर मोठं करतो इथं तुम्हाला दिसावं क्लिअर. बघा मी काय करतोय, तर एलएचएस ला एलएचएस न डिवाइड करतो, म्हणजे इथं काय येणार आहे, जी बी डिवाइडेड बाय जी ए, बरोबर आहे, विच इज इक्वल टू काय येणार, आरएचएस काय असेल, कॅपिटल जी कॅपिटल एम बी डिवाइडेड बाय आर बी चा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय कॅपिटल जी कॅपिटल एम ए डिवाइड बाय आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, सॉरी आर ए चा स्क्वेअर. आता जर मी इथं बघितलं तर मी असं लिहिलंय. आता इथं तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, फॉर्म्युला आहे बघा आपला, ए अपॉन बी डिवाइडेड बाय सी अपॉन डी. हा जो फॉर्म्युला काय सांगतो, ए अपॉन बी क्रॉस मल्टिप्लाय बाय डी अपॉन सी. आपला हा फॉर्म्युला आहे, सॉरी मी तुम्हाला दिसलं नाहीये. तर असा फॉर्म्युला मी असं लिहिला पाहिजे होता. हा फॉर्म्युला आहे ना आपला, तर हाच फॉर्म्युला इथे टाका. मग मी इथं जर लिहिलं तर माझ्या लक्षात काय येणार आहे बघा, तर ए बी सी डी, तर हा काय होणार आहे, डी वरती जाणार आहे. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो, कॅपिटल जी कॅपिटल एम हा बी अपॉन आर बी चा स्क्वेअर, हे वरचं टर्म ऍज इट इज दॅट इज ए अपॉन बी क्रॉस मल्टिप्लाय एस, आणि हा जो डी आहे तर हा डी वरती जाणार. तर डी वरती गेला तर काय येणार आहे राजन, इथं आर ए चा स्क्वेअर डिवाइडेड बाय जी इंटू एम ए, बरोबर आहे. इथपर्यंत कळाले काय केलं आपण, काय केले कळालं, फक्त आरएचएस ला आरएचएस ने डिवाइड केलं आणि एलएचएस ला एलएचएस हा फॉर्म्युला यूज केला. आता मला सांगा काय होणार आहे रे, सिमिलर टर्म काय होऊन जातील, कॅन्सल होतील, हा जी कॅन्सल, बरोबर आहे. मासवाली टर्म एका साईडला घ्या, रेडियसवाली टर्म एका साईडला घ्या. मग मी जर इथं बघितलं, मी जर एका साईडला जर ह्या टर्म घेतल्या तर माझं काय होईल, तर हे अशा पद्धतीने होऊन जाईल हे. हा चलो, तर एम बी डिवाइडेड बाय एम ए इंटू आर ए स्क्वेअर अपॉन आर बी स्क्वेअर. आता तुम्हाला इथं अजून एक फॉर्म्युला माहिती असेल बघा, आठवते का तुम्हाला, ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. काय लिहितो रे आपण त्याला, ए अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर,
आठवत आहे थोडं थोडं? येस, झाले तुम्हाला बेसिक मॅथ मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. ए स्क्वेअर आपण बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए आपण बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपण लिहितो. मग हा आर ए स्क्वेअर आपण आर बी स्क्वेअर काय येईल रे? याला मी असं लिहू शकतो का, आर ए आपण आर बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर असं लिहू शकतो, मी लिहू शकतो. मग मी पुढे लिहिणार इथे लिहिणार एम ए अपॉन एम बी ॲज इट इज लिहिलं मी इंटू मी लिहिणार आर ए अपॉन आर बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आलेलं आहे तुमचं जी बी अपॉन जी ए. इथपर्यंत बाळांनो तुम्हाला थोडंसं आहे लिहिलं. ह्याच्या पुढे काय नाही, ह्याच्या पुढे खूप सोपं आहे, फक्त कंडिशन टाकायचे. काय करायचे, जे तुम्हाला कंडिशन दिलेले तर ते आपण काय करणार आहे, टाकणार आहे. ओके, इथपर्यंत आले लक्षात सगळ्यांच्या? पुढे मी काय करतोय तुम्हाला टाकून देतोय बघा. व्यवस्थित लक्ष द्यायचं सगळ्यांनी शेवटपर्यंत. याला कॉन्सन्ट्रेशन लागतं बाळांनो, नाहीतर नाही समजत. हे असंच आहे आपलं सायन्स फिजिक्स, अर्ध मॅथ अर्ध फिजिक्स, अर्ध थेअरी अर्ध डेरिव्हेशन न्यूमेरिकल असं सगळं एकत्र असतं. पण ज्याला हे छान समजतं त्याला पुढचं सगळं समजतं. मी काय करणार, कंडिशन टाकणार. जीए ची व्हॅल्यू काय रे, तर जीए ची व्हॅल्यू बाळांनो, कंडिशन जर तुम्ही बघितली तर सॉरी फाइंड मध्ये आहे, वरती कंडिशन आहे, वरती दिली असेल तुम्हाला. गिवन यस जीए वरच बहुतेक गेलेलं आहे. यस, ही तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. तर जे बी ची कंडिशन आहे जे अपॉन 2. मग जे बी कुठे आहे बघा, तर इथं आहे वरती. तर मी इथे काय लिहिणार आहे, जे अपॉन 2. मग इथे लिहिणार मी फ्रॉम गिवन, इथे लिहिणार मी फ्रॉम गिवन. फ्रॉम काय लिहिलं मी, गिवन लिहिलं. काय लिहिणार आहे फ्रॉम गिवन मी, तर लिहिणार जीबी. जीबीच्या ऐवजी काय रे, तर जी अपॉन 2 आणि हा डिवाइड बाय जी एज इट इज. कसं लिहिलं कळते सगळ्यांना? जे माझ्याकडे होतं कंडिशन जीबी इज इक्वल टू जी अपॉन 2, ही जी माझी कंडिशन आहे, तर मी इथे सबस्टिट्यूट केली जी अपॉन 2, जी एज इट इज विच इज इक्वल टू, इथे लिहिलं मला जे एम ए अपॉन एम बी, एम ए ऍक्च्युअली हे एम बी अपॉन एम ए व्हायला पाहिजे. यस, सॉरी बाय मिस्टेक माझ्याकडून झालं. एम बी अपॉन हा काय असणार आहे, एम ए. हा इथे एम ए असेल, एम बी अपॉन एम ए, एम बी अपॉन एम ए एज इट इज इनटू हा काय येणार आहे, आर ए अपॉन आर बी. तर मला सांगा, आपण इथं बघितलंय तर इथं आर ए ची व्हॅल्यू काय दिली रे, आर बी बाय 2 कंडिशन आहे. मग मी इथं काय लिहिणार आहे, ब्रॅकेट मध्ये आर ए च्या ऐवजी लिहिणार आहे आर बी अपॉन 2. हा आर बी ऍज इट इज, ह्याचा केला आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर आहे. आता इथे बघा सिमिलर टर्म काय होतील रे, तर कॅन्सल होऊन जातील. जी कॅन्सल झालं, आरबी कॅन्सल झालं. पुढे आपण त्याला सॉल्व्ह केलं तर काय होऊन जाईल, तर 1 अपॉन 2 विच इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/2 चा स्क्वेअर. आता 1 चा स्क्वेअर किती 1 आणि 2 चा स्क्वेअर किती 4. तर ह्याला लिहिणार आपण 1/4. कळते मी काय म्हणलं, जे बी आरबी कॅन्सल झाला, हा राहिला 1/2. 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4. आता 4 इथे डिवाइड आहे, इकडे काय होणार आहे, मल्टिप्लाय. 4 इथे डिवाइड, इकडे काय होणार मल्टिप्लाय. मग काय होणार आहे, देअरफॉर 4/2 एम इथे डिवाइड आहे, इकडे काय होणार आहे मल्टिप्लाय इंटू एम ए विच इज इक्वल टू काय, एम इंटू बी. आता 2 1 जार 2, 2 2 जार 4. तर राहिलं काय, देअरफॉर एम बी इज इक्वल टू 2 इंटू एम ए, ट्वाइस ऑफ एम ए, ट्वाइस ऑफ एम ए. तर हे तुमचं आन्सर आहे. कळते सगळ्यांना काय केलं आपण, काय केलं, गिवन काय हे तुम्हाला कळायला पाहिजे, कंडिशन काय तुम्हाला कळायला पाहिजे, बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे. मग हा सेकंड नंबरचा एक्झाम्पल तुम्हाला लगेच येणार आहे. सेकंड एक्झाम्पल थोडंसं समजायला अवघड आहे, कारण त्यामध्ये थोडीशी कंडिशन आहे. कंडिशन आपल्याला समजून घ्यायची आहे, गिवन समजून घ्यायचं आहे, फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे, त्यानंतर बेसिक कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकतं. पण मला खात्री आहे की तुम्ही जर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन जर या लेक्चरकडे बघितलं असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. ठीक आहे, थँक्यू. आपण आता बघूया थर्ड क्वेश्चन.